काँग्रेसचे आमदार भाई जगताप आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. भाई खूप खूप स्वागत साम टीव्ही मराठीमध्ये. काय नेमकं तुम्ही एक वक्तव्य सांगितलं, याच्यापूर्वी सांगितलं काय नेमकं नि बिनकं तुम्ही बघा ना मीडियावर आणि तसं काय प्रश्न विचारा, तुमच्या पॉइंटेड प्रश्नाला उत्तर देईल. आणि मी पत्रकार राहिलोय बरं का, मला जरा त्यामुळे तुम्ही कृपया, माझी ही विनंती राहील तुम्हाला, तुम्ही फार नवीन नवीन मुलं आहात रे, बांबू घेऊन असा जे फिरताय ना, आम्ही सगळं पाहिलेलं आहे. मी जे बोललोय त्याचं मी समर्थनच केलंय ना, त्याच्यापूर्वी तुला सांगितलेलं आहे. मग आता आणखीन काय काय नेमकं तू काहीतरी नेमकं विचार, मग मी नेमकं सांगेन. महापौर नेमका कोणाचा बसेल? काँग्रेसचा बसेल. काँग्रेस स्वबळावर लढल्याच्या नंतर काँग्रेसचा महापौर बसेल. आणि समजा चुकून आम्हाला कमी पडलं तर पोस्ट इलेक्शन कुणाबरोबर जायचं हे काँग्रेस ठरवून घेईल. शिवसेना जी तुमच्यासोबत होती, ठाकरे गट जो तुमच्यासोबत होता महाविकास आघाडीमध्ये, तो कुठेतरी आता तुम्हाला लांब करतोय का असं वाटतंय का? कारण आता संजय राऊत देखील म्हणतात की युती जी आहे ती होणार आहे दोन्ही भावांची, पण जी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि तुम्ही महाविकास आघाडीमध्ये एकत्र होतात, 2.5 वर्ष सत्ता होती, आता काय असं झालं की आता ठाकरे गट तुम्हाला लांब करतोय? नाही, काँग्रेसला कोणी लांब जवळ करण्याची काही आवश्यकता नाही. काँग्रेस 140 वर्षाची आहे. आणि जेव्हा असले प्रश्न विचारतात तेव्हा स्वतःचा होमवर्क जरा चांगला करून या. कॉर्पोरेशनमध्ये आम्ही नव्हतो एकत्र, आम्ही विरोधातच होतो. नाही, हा पण नाही, पूर्ण ऐकून घे. त्यामुळे हा विषयच येत नाही किंवा हा प्रश्नच तयार होत नाही. पण तरी सुद्धा माहिती करता, तुमच्या या मुंबईमध्ये 227 जागा लढणारा काँग्रेस हा एकमेव पक्ष आहे. याच्या अगोदर आता जे कोण बडाया मारतात आहेत ना, त्यांनी 227 जागा कधी लढल्या नाहीत. ते तुम्ही ठरवा. त्यामुळे काँग्रेस याच्या पूर्वी 227 लढले, आता सुद्धा आम्ही स्वबळावर लढावं असं आमचं कार्यकर्त्यांचं म्हणणं. धन्यवाद सामटोशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरामॅन नितीन बोधारेंसह मी सूरज मसूरकर, साम टीव्ही, मुंबई. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.